पत्रकारांना अपमानास्पद वागणूक, पीएसआय महेश घायतड यांची धुळे आझाद नगरला बदली। साक्री शहरातील पत्रकारांशी अपमानास्पद व अरेरावीची भाषा वापरल्याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्याचे पीएसआय महेश घायतड यांची धुळे येथील आझादनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे। या निर्णयानंतर पत्रकार संघांनी फटाके फोडून व पेढे वाटून समाधान व्यक्त केले असून नियोजित उपोषण स्थगित करण्यात आले आहे। मात्र पत्रकारांचा लढा पुढेही सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला। पीएसआय घायतड यांनी पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरली होती, तसेच एका दिव्यांग पत्रकाराच्या व्यंगावर टीका केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पत्रकारांनी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र तोरवणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। त्यानंतर तोरवणे यांनी डीवायएसपी संजय बांबळे यांना निवेदन दिले। बांबळे यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला होता। या प्रकरणाची दखल घेत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनीही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले होते। सर्व बाजूंनी दबाव वाढल्यानंतर काल सायंकाळी पीएसआय घायतड यांची बदली करण्यात आली। दरम्यान पीएसआय घायतड यांच्यावर दिव्यांग कायद्यानुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तहसीलदार साहेबराव सोनवणे व पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्याकडे करण्यात आली आहे। या लढ्याचे नेतृत्व मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र तोरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून पत्रकारांच्या एकजुटीमुळे यश मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले। या प्रसंगी साक्री तालुक्यासह विविध भागातून शेकडो पत्रकार एकत्र आले होते। पत्रकार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत फटाके फोडून व पेढे वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। कुपोषणाची नोटीस देण्यात आलेली होती। आपल्याला सर्व घटनाक्रम माहीत आहे की या ठिकाणी असलेले फौजदार महेश घायतड साहेब यांनी आमचे पत्रकार मित्र शैलेश गादेकर, उमाकांजी आयराव, शरद चव्हाण आणि जीटी मोहिते बापू यांच्याशी गैरवर्तन केलेलं होतं। या गैरवर्तनाच्या संदर्भात आम्ही डीवायएसपी साहेबांना निवेदन दिलेलं होतं। डीवायएसपी साहेबांनी चौकशी करून त्यांचा अहवाल पाठवलेला होता। 19 डिसेंबर 2025 रोजी आम्ही तहसीलदार साहेब यांना आज 23 तारखेला 11 ते 5 दरम्यान लाक्षणिक उपोषण करणार आहोत अशी नोटीस दिलेली होती। 21 डिसेंबर 25ला या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी रावल सर यांना पत्रकार संघाचं शिष्टमंडळ साक्री राष्ट्रीय विश्रामगृहात भेटलं। त्यांनी पत्रकारांसमवेत बैठक घेतली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या संदर्भामध्ये लक्ष घालून संबंधित महेशजी घायतड यांच्यावर कारवाई करण्याची सूचना केली। डीवायएसपी साहेब, तहसीलदार साहेब, इथले पोलीस निरीक्षक यांच्याशी आम्ही सतत संपर्कात होतो। काल 22 डिसेंबर 2025 रोजी या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी आहेत त्याच्यामध्ये बाबुल साहेब आहेत, रौंदळ साहेब आहेत, यांनी सर्व पत्रकारांची बैठक घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल थोडंसं 2-2 पावलं मागे जाऊया अशी भूमिका घेतली। मात्र त्या बैठकीला स्वतः घायतड साहेब हजर नसल्याने त्या चर्चेतून फारसा मार्ग न निघता आम्ही आमचं उपोषण चालू ठेवणार आहोत असे सांगून त्या ठिकाणी निघून आलो। संध्याकाळी 22 डिसेंबर 25ला आम्हाला या ठिकाणचे पोलीस निरीक्षक वळवी साहेब यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की उद्याचं लाक्षणिक उपोषण तुम्ही कृपा करून स्थगित करा। पोलीस आणि पत्रकार यांचे संबंध चांगले असले पाहिजे या मताचे आम्ही आहोत, परंतु झालेला प्रकार चुकीचा आहे आणि म्हणून आम्ही हे लाक्षणिक उपोषण करणारच। तुम्हाला चर्चा करायची असेल उपोषण सुरू होण्या अगोदर तर आपण तहसीलदार कचेरीत या आणि ठोस निर्णय घेऊन या, तर आम्ही हे उपोषण स्थगित करू। त्याप्रमाणे साक्री तालुक्याच्या सर्व जनतेला आम्ही सांगू इच्छितो की साक्री तालुक्यातील सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की फौजदार महेश घायतड यांची पत्रकारांच्या आणि विविध संघटनेच्या एकजुटीमुळे साक्री तालुक्यातील जनतेच्या आम्हाला भरभक्कम असलेल्या पाठिंब्यामुळे आझादनगर, देवपूर, धुळ्याला बदली करण्यात आलेली आहे।
आणि ते 1-2 दिवसात मुक्त होणार आहे। यापूर्वी पत्रकारांनी या ठिकाणी असलेला चांगला अधिकारी पी.टी. पाटील यांच्या बाजूने आंदोलन केलं। त्यानंतर पिंपळनेरला मंगलसिंग सुरेजी साहेब आले, त्यांनी दादागिरी केली, त्यांच्या विरोधात आपण आंदोलन केलं। आपणही त्या आंदोलनात यशस्वी झालो आणि आज तिसऱ्या वेळेला आपल्याला फौजदार महेशजी गायतड यांच्या विरोधात आंदोलन करावं लागलं। याचीतही आपण विजयी झालो, पण विजयाने हुरळून जाणारे आणि पराभवाने खचून जाणारे आम्ही नाही। या विजयामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे, अशातला अजिबात भाग नाही। अजून आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे, आंदोलन रद्द केलेलं नाही। आमचे सर्व जे काही पत्रकार मित्र आहेत त्यांची मागणी आहे की या गायतड साहेबांवर दिव्यांग ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे। आजच्याही मीटिंगमध्ये आम्ही ते सांगितलेलं आहे। दुसरी मागणी आमची आहे की आमच्या या आंदोलनामध्ये मनसेचे धीरज भैया देसले यांनी सक्रियपणाने भागीदारी नोंदवली, म्हणून त्यांच्यावर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे, तो सुद्धा मागे घेतला गेला पाहिजे। तिसरी मागणी आमची अशी आहे, साक्री टाऊनचे जे कोणी रायते नाना आहे त्यांच्याकडून साक्री टाऊन सुद्धा काढून घेण्यात यावा। अशा तऱ्हेच्या मागण्यांसाठी हे पुढचं आंदोलन पुन्हा सुरूच राहणार आहे। आम्हाला कुणालाही दुखायचं काही कारण नाही, परंतु पत्रकारांना कोणी कारण नसताना त्रास देत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही। हम किसी को छेड़ते नहीं, लेकिन जिसने हमको छेड़ा उसको हम छोड़ते नहीं। हा या तालुक्यातील पत्रकारांचा इतिहास आहे। पत्रकारांच्या आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी आमची दखल घेतली त्यांचे आम्ही आभार मानतो, ज्यांनी दखल घेतली नाही लोकप्रतिनिधींनी त्यांचे आम्ही विशेष आभार मानतो, कारण पुढे काळ येणारच आहे। यापुढे पत्रकारांनी सगळ्यांनी आपली जी एकजूट दाखवली ती पुढेही दाखवावी। तसंच पोलिसांची आमचं, फौजदारांची असेल, अधिकाऱ्यांची असेल, आमचं युद्ध नाही, आमची त्यांची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधातील लढाई आहे। साक्री शहरातील काही व्यापाऱ्यांना सुद्धा त्रास झालेला आहे, त्या व्यापाऱ्यांच्या ठोस तक्रारी आमच्याकडे आहेत, त्या तक्रारींचा सुद्धा पूर्णपणाने निपटारा आम्ही करणार आहोत। या देशामध्ये संविधानानं चालणारी लोकशाही आहे, या ठिकाणी ठोकशाही कुठल्याही प्रकारे चालणार नाही आणि म्हणून महेशजी गायकड यांच्या नवीन प्रवासाला आम्ही शुभेच्छा देतो आणि मागच्या अनुभवावरून त्यांनी त्या ठिकाणी जनतेशी चांगल्या पद्धतीने वागावं असा त्यांना सल्लाही देतो। धन्यवाद।